नमस्कार, श्री स्वामी समर्थ. तुमचं सर्वांचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. तर दिवाळी खूपच काही दिवसावर आलेली आहे आणि मला एक फार महत्त्वाची गोष्ट तुमच्या सर्वांशी शेअर करायची होती. अ, ते म्हणजे आपण सगळ्यांनी साफ-सफाईला सुरुवात केलेली आहे. सगळ्यांनी शॉपिंग पण सुरुवात केली असेल शॉपिंग करायला. काही दिवसातच आपण फराळसुद्धा करायला सुरुवात करू. तर आपण शॉपिंग करतो, ऑनलाईन शॉपिंग करतो, मॉलमध्ये जाऊन शॉपिंग करतो. आपल्याकडे तेवढे पैसे असतात, की आपण मोठ्या-मोठ्या मॉलमध्ये जाऊन शॉपिंग करू शकतो. पण कधी विचार केलाय का, की जे गरीब मुलं आहेत, जे गरीब लोकं आहेत, त्यांना पण वाटत असेल ना, की त्यांची दिवाळी सुंदर व्हावी. जसं आपल्याला वाटतं, आपला वर्षाचा एवढा मोठा सण आहे. आपण तो सुंदर गेला पाहिजे, आपली दिवाळी छान झाली पाहिजे. तर आपल्याप्रमाणे त्यांची दिवाळी आपल्याला कशी सुंदर करता येईल, ह्या दृष्टीने एक पाऊल आपण ह्यावर्षी पुढे टाकूया. मी मी म्हणत नाही, की तुम्ही मॉलला जाऊ नका किंवा तुम्ही ऑनलाईन शॉपिंग करू नका. तुम्हाला जिथून शॉपिंग करायची तुम्ही करा. पण एकदा तुम्ही शॉपिंगसाठी जेव्हा बाहेर निघता, स्टेशन रोडला वगैरे, तुम्हाला अनेक लहान मुलं दिसतील, जे छोटे-छोटे झाडू घेऊन बसलेले असतात. जे स्टिकर्स जे दिवाळीला आपण दिव्याचे वगैरे स्टिकर्स लावतो, ते स्टिकर्स घेऊन बसलेले असतात किंवा अनेक बायका, म्हातारी माणसं छोटे-छोटे आकाशकंदील घेऊन बसलेले असतात. तर रांगोळ्या घेऊन बसलेले असतात. तुम्हाला अनेक लोकं अशी दिसतील, जे रस्त्याच्या कडेने छोट्याशा जागेत बसून काहीतरी विकण्याचा प्रयत्न करत असतात. तर ह्या वर्षी नक्की प्रयत्न करा, की मोठ्या-मोठ्या मॉलला जाऊन दिवे न घेता, अशा गरीब लोकांकडून दिवे घ्या, ज्यांना खरंच पैशाची खूप गरज आहे. आणि प्लीज, प्लीज कृपा करून कळकळीने विनंती करून तुम्हाला सांगते, त्यांच्याशी बार्गेनिंग करू नका. ₹20 ला 2 दिवे सांगितल्यावर ताई ₹10 ला 2 दिवे देतेस का? का बोलतो आपण? आपण मॉलमध्ये जातो, आपण बार्गेनिंग करतो का? जी रेट आहे, कोणताही ड्रेस घेतला त्याच्यावर जी प्रिंटेड रेट असतो, तो रेट आपण गपचूप देतो ना. मग आपण ह्या रस्त्यावर बसलेल्या गोरगरिबांसमोरच का बार्गेनिंग करतो? का आपण भाजीवाल्यांकडे बार्गेनिंग करतो? बिचारा शेतकरी दिवस-रात्र कष्ट करतात आणि त्यांच्या कष्टाला थोडंसं फळ मिळतं, तर आपण तिथे जाऊन बार्गेनिंग, "नहीं भैया, आपने ₹60 का क्यों दिया? 50 का दो." हां, का आपण त्यांच्याशीच आपण का बार्गेनिंग करतो? आपण मॉलमध्ये बार्गेनिंग करत नाही. आपण ऑनलाईन शॉपिंग करतो तिथेही आपण बार्गेनिंग करत नाही. मग आपण अशा रस्त्यावर बसणाऱ्या छोट्या-छोट्या मुलांकडून जर आपण त्यांनी सांगितलं ₹50 ला एखादी वस्तू, तर घ्या ₹50 ची वस्तू. 50-100ला 80लाच 2 लाव. आकाशकंदील कमी करून लाव. फुलं फुलं पण घेऊन बसलेली असतात छोटी-छोटी मुलं. फुलांच्या माळा घेऊन बसलेल्या असतात. अरे घ्या त्यांच्याकडून. ते सांगतील त्या रुपयाला घ्या. त्यांची पण दिवाळी आपल्यामुळे सुंदर होऊ दे. मी तर म्हणते ₹50 बोलले तर ₹100 द्या. काही बिघडत नाही. स्वामींनाही असेच लोकं आवडतात, की जे दुसऱ्यांना मदत करतात. दुसऱ्यांच्या दुसऱ्या माणसामध्ये शेवटी कसं आहे माहिती आहे का? आत्मा हा परमात्मा असतो. प्रत्येक माणसाच्या आत्म्यामध्ये परमात्मा आहे. तुम्ही जेव्हा एखाद्याला मदतीच्या रूपामध्ये मदत कराल, तेव्हाच स्वामी तुम्हाला मदत करणार आहे आणि तुम्हाला नाही माहीत, की स्वामी कोणत्या रूपात तुम्हाला कधी दर्शन देतील. एखाद्या वेळेस अशा गरजू लोकांमध्येही स्वामी असू शकतात. तुम्ही कितीही सेवा करताय, कितीही काहीही करताय, पण तुमचे कर्म फार महत्त्वाचे असतात. तुम्ही काय कर्म करता? तुम्ही रोज गुरुचरित्राचं पारायण करतायत आणि एखाद्याचं मन दुखवतायत. होईल का तुमचं काम? स्वामी होतील का प्रसन्न? नाही होऊ शकत. कारण एखाद्याचं मन दुखवणं, एखाद्याचा आत्मा जर तुमच्यामुळे तळतळला असेल ना, तर त्या परमात्म्याचाच आत्मा तळतळवता तुम्ही. काहीच उपयोग नाहीये सेवा करून. त्यामुळे तुमचे कर्म हे खूप महत्त्वाचे असतात. तुम्ही सेवा करा. सेवेला तर पर्याय नाहीच आहे. तुमच्या बऱ्याच अडचणी महाराज दूर करतात. तुम्हाला माहीत पण नाही, कळणार पण नाही तुम्हाला, की तुमच्यासमोर कशी संकटं होती. तुमच्यासमोर फक्त 50% संकट येतं, 50% गायब झालेलं असतं. ते कुठून गायब होतं? महाराजांच्या सेवेमुळे गायब होतं. पण कर्म पण चांगली करा. जर कर्म चांगली असतील तरच महाराज मदत करतील. या दिवाळीमध्ये प्रयत्न करूया. जे रस्त्यावर बसलेले गोरगरीब मुलं असतात, माणसं बसलेली असतात, काही-काही बायका छोटी-छोटी बाळं घेऊन बसलेली असतात. सिग्नलला किती लहान लहान मुलं येतात, फुलं घेऊन येतात, अगरबत्त्या घेऊन येतात, कधी-कधी काकडी, पाण्याच्या बाटल्या घेऊन येतात. कधी-कधी त्यांना मदत करा. काही-काही बायका येतात, काही-काही स्त्रिया छोटं-छोटं बाळ कडेवर घेऊन येतात.
त्यांना पण मदत करा. नका बार्गेनिंग करू त्यांच्याशी. होऊ दे त्यांना पण, त्यांच्यासाठी पण आपल्याकडून काहीतरी. आपण इथे-तिथे खूप पैसे उडवतो. एकदा हॉटेलला गेलो की ₹1000 आपण सहज घालवतो. मग एखाद्याला मदतीसाठी थोडे ₹10-20 एक्स्ट्रा दिले तर काही बिघडत नाही. उलट ते पैसे आपले सत्कारणी लागले, असं आपण बोलू शकतो. आपल्याला असं वाटतं, पण जेव्हा आपण एखाद्याची मदत करतो ना, आपल्या मनालाच बघा खूप छान वाटतं, जेव्हा आपण एखाद्याची मदत करतो. तर अशा ह्या लोकांची मदत करा. ह्या दिवाळीला संकल्प करा. माझ्या सर्व मैत्रिणींनी संकल्प करा. जे पण माझे व्हिडिओ बघतायत, माझ्या मैत्रिणी, जे दादा माझे व्हिडिओ बघतायत किंवा कोणीही व्हिडिओ बघत असाल, ह्या दिवाळीला संकल्प करा, की शक्यतो जे रस्त्यावर गोरगरीब बसलेले असतात, जे गरजू लोकं बसलेले असतात, त्यांच्याकडून ह्या छोट्या-छोट्या वस्तू घेण्याचा प्रयत्न करा. लक्ष्मीपूजनसाठी लागणारा झाडू ते लोकं घेऊन बसलेले असतात. स्टिकर्स घेऊन बसलेले असतात, रांगोळी घेऊन बसलेले असतात. त्याचप्रमाणे हार, फुलं, गजरे, त्याच्यानंतर लाह्या बताशाची पाकिटं घेऊन बसलेली असतात. लक्ष्मी मातेच्या छोट्या-छोट्या मूर्त्या, लक्ष्मी मातेचे फोटो. बघा तुम्ही एकदा बाहेर पडला तर तुम्हाला ती लोकं दिसतील. त्यांचीही दिवाळी आपल्यामुळे छान होऊ दे आणि त्यांनाही थोडीफार मदत आपल्याकडून व्हावी, अशी माझी तुम्हाला विनंती आहे. चला तर मग पुन्हा भेटू अशाच एका सुंदर व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.